माननीय श्री सदानंद महालू सेठ तानवड़े कोंकणी 5 मिनट. Speaker sir, I rise to support demand on housing and urban affairs in Konkani language, Speaker sir. आदरणीय सभापती महोदय, आज या सदनान हांव भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टांत समाविष्ट गोंयची राजभास कोंकणी हातून संबोधन करता. 2014 उपरांत मोदी सरकारान शहरी विकास आणि आवास ह्या क्षेत्रांत अनेक महत्वपूर्ण पावलां उचललीं आणि प्रगती साधली. ह्या योजनांचो मुख्य उद्देश जनसहभागांतल्यान समेस्त जनतेक बऱ्यांतले बरें जीवनमान दिवप असो आसा. प्रधानमंत्री आवास योजना 2015 सावन सुरू जाली. प्रत्येक नागरिकाक स्वताचें घर आसचें अशें सपन आसता आणि प्रायम मिनिस्टर आवास योजना अंतर्गत 1,12 लाख घरांचें बांदकाम जावन अनेक परिवारांचें जीवन बदललें. फुडल्या 5 वर्सां भितर प्रायम मिनिस्टर आवास योजना 2.0 अंतर्गत 10 लाख कोटी खर्चून शार वाठारांतल्यो 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाक हक्काचें घर मेळचें ही अभिमानाची गजाल आसा. 12,192 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद आसपी स्वच्छ भारत मिशन हो स्वतंत्र भारतांतलो एक भोव क्रांतिकारी उपक्रम जावन आसा. 12 कोटी घरगुती आणि 2,33,000 सार्वजनीक शौचालयांचें निर्माण जावन देशांत स्वच्छतेचें आंदोलन उबें जालां. गांव शारांतल्या म्हज्या भयणीक ह्या कारणान खूब थाकाय मेळ्ळ्या. तशेंच ल्हान व्हड पिरायेच्या समेस्त नागरिकांच्या मदीं भौशीक स्वच्छतेच्या बाबतींत जागृताय निर्माण जाल्या. स्मार्ट सिटी मिशन मोदी सरकारान शहरी भारताक उंचेल्या स्तराचेर व्हरप तशेंच नव्या शारांचें निर्माण करप ह्या उद्देशान स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 100 स्मार्ट सिटीज उबारपाचें काम सुरू केलें. विकसीत भारत 2047 साध्य करपाक सरकाराचें हें पाऊल व्हड योगदान दिता. अटल मिशन फॉर रिज्युविनेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच अमृत ह्या योजनेचो उद्देश शारांतलें जीवनमान सुदारप आणि शहरीकरणा कडेन संबंधीत समस्याचें निर्वाण करप अशेंच आसा. ह्या योजने अंतर्गत 500 शारांतलीं उदका पुरवण, मलनिसारण आणि वाहतूक वेवस्था सुदारपाचे अनेक उपक्रम चालीक लागल्यात. पायाभूत सुविधा आणि सार्वजनीक परिवहन मोदी सरकारान शहरी परवानाक आवश्यक महत्व दिवन वाहतूक वेवस्था सुसूत्रीत करपाक उपाययोजना चालीक लायल्यात. दिल्ली, मुंबय, बंगळूर आणि अहमदाबाद ह्या शारांतलो मेट्रो प्रकल्प जागतीक दर्जाचो आसात. नमो भारत, वंदे भारत, मेट्रो ट्रेन हाका लागून जनतेचो प्रवास सुलभ जावन प्रदूषणमय कमी जावपाक लागला. रियल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट रेरा ह्या अधिनियमाक लागून रियल इस्टेट क्षेत्रांत पारदर्शकता आणि ग्राहकांचो विश्वास वाडपाचें काम जालां. रेरा अंतर्गत विक्रेते आणि ग्राहक हांच्या मदले वाद कमी जावन हावजींग प्रकल्प वेळेत पूर्ण जावपाचें काम सुनिश्चित जाल्लें आसा. GST कावन्सील अंतर्गत प्रस्थापीत रियल इस्टेट संबंधीचे कन्व्हेनर आमच्या गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां दिल्या बद्दल हांव केंद्र सरकाराची कृतज्ञता व्यक्त करतां. शहरी गरिबांचो विकास मोदी सरकारान शहरी गरिबांक विशेष महत्व दिलां. ह्या वर्गांतल्या लोकांचें जीवन सुदारपाच्या नदरेन अनेक योजनांची सुरवात केल्या. उदाहरणार्थ प्रधानमंत्री स्वनिधी योजना जिच्या अंतर्गत 78 लाख गाडेवाले, हातगाडो चलोवपी विक्रेते हांकां क्रेडीट असिस्टन्स दिलां. 62 लाख 36,000 शहरी गाडेधारक विक्रेते हांकां 11,000 कोटीचें तारण रहीण रीण वितरीत जाल्लें आसा. सभापती महोदय, ह्या योजनेचो उद्देश शहरी भारताक नव्या उंचायेचेर व्हरप आणि जनतेक आदर्शवत जीवन दिवप असो आसा. मोदी सरकाराच्या नेतृत्वान शहरी विकास आणि आवास क्षेत्रात आमी जी प्रगती साधल्या ताचो परिणाम आज जागतीक स्तरावेल्यान बदलिल्ल्या प्रतिमेंतल्यान दिसून येता. सभापती महाशय, हांव शेवटचें एकच तुमचे कडेन उलयतां. मुझे मालूम है कि जिस तरह से प्रधानमंत्री आवास योजना का जो फ़ायदा हुआ है, मेरे पास एक कुक है, वो उत्तराखंड से आता है. वो कुक को मैंने पहले बताया कि 6 महीने के बाद उसका सैलरी बढ़ाऊंगा, तो आज 1 तारीख में उसको 6 महीना हो गया
तो सुबह मैंने उसको पगार दिया तो थोड़ा ज़्यादा पगार दिया क्योंकि बढ़ाना चाहिए था। जब आज मैं खाना खाने को गया तो उसने जो ज़्यादा पैसा दिया था वो मुझे वापस दिया। मैंने बोला क्यों दिया भाई वापस? वो बोला कि आप मोदी जी के पार्टी के हैं। धन्यवाद।